हॅलो. हॅलो वहिनी, मी अनिकेत बोलतोय. हा अनिकेत बोल. मला नंदाशी बोलायचं होतं, ते आहे का तिकडे? म्हणजे तुमचं काहीच बोलणं नाही झालंय का? नाही, बोलणं नाही झालं. गेले 3 तास मी वाट बघतो तिचा पत्ताच नाही आणि तिने काही कळवलं सुद्धा नाही मला. हॅलो वहिनी, काय झालं? नंदा आहे का तिकडे? अरे हा ते ऍक्च्युली ती घरीच आहे. ती झोपली तिच्या रूम मध्ये. तिला जरा बरं वाटत नाही. अच्छा, काय झालं तिला? ताप आलाय. बापरे, आत्ता कशी आहे ती? हा आता बरी आहे, म्हणजे टेन्शनचं काही कारण नाहीये. ओके, मी करतो तिला नंतर फोन. हा नाहीतर ती उठली ना की मीच तिला सांगते तुला कॉल करायला. चालेल? हो, जमलंच तर मी येईन भेटायला. ओके ठीक आहे. प्लीज जरा काळजी घ्या तिची. हो आम्ही आहोत ना तिच्यासोबत. हा, बाय. ओके बाय. नंदा अनिकेत सोबत नाहीये तर मग गेली कुठे? काय नाही तीच, तुझं काम कसं सुरू आहे? छान, व्यवस्थित चाललंय. आणि रिस्पॉन्स काय म्हणतो? अफलातून, खूप ऑर्डर येते. व्हेरी गुड. बाबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. बोल ना. नंदाच्या एंगेजमेंट मध्ये एक आश्चर्याची गोष्ट घडली. काय झालं? यश माझ्याशी स्वतःहून बोलायला आला. म्हणजे माझं कौतुकच करत होता. खूप चांगली गोष्टच आहे. ही चांगली गोष्ट आहेच, पण मला धक्का बसला ना. म्हणजे व्यवस्थित बोलला तो, नेहमीसारखं टोमणे मारत नाही बोलला. जेन्युइनली बोलत होता. नितीश, दिस इज व्हॉट सक्सेस इज ऑल अबाउट. एकदा सक्सेस मिळाला ना की सगळं बदलतं. शत्रू सुद्धा मित्र होतात. एकदा तुम्ही युद्ध जिंकलं ना तर शत्रू सरेंडर करतं. हे मी स्वतः अनुभवलं युद्धामध्ये. खरंय तुमचं बाबा. नंदाचं पण किती चांगलं झालं. पटकन स्थळ मिळालं, लग्न सुद्धा ठरलं. हो. एक बोलू का? बोल ना. नाही म्हणजे मला असं वाटतं की तू सुद्धा आता लग्नाचं मनावर घे. मला घर सांभाळणं एकटीला जमत नाही रे आता. आई, तुझ्याकडून जर कामं होत नसतील तर तू कामवाली ठेव. माझ्या मागे लग्नाची काही का करतेस? तू बरा आहेस ना? मस्करी काय करतोयस? तुझं वय झालंय आता लग्नाचं. काय हो, बरोबर ना? मला नको घेऊ तुमच्या दोघांच्या मध्ये. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. थांबा, मी मनुशीच बोलतो. ती नीतीसाठी चांगली मुलगी बघेन. मनूला काही विचारायच्या आधी आपल्याला तिच्या नवऱ्याची परमिशन घ्यावी लागेल. नंदाला फोन ट्राय करताय काकू? हो. मी केला होता पण तिचा फोन लागत नाहीये. कुठे गेलीये ती? सांगितलं ना तुला जाताना. किती वेळा सांगायचं? ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला गेली अनिकेतला. नक्की? हो नक्की. पण तू का विचारतेस परत परत तेच मला? कुठे भेटणार आहे दोघं? मनवा, ती काय लहान आहे का आता? नाही पण तरी तिने सांगितलं असेल ना काहीतरी, कुठे भेटणार, कधी भेटणार, काहीतरी. एक काम कर, तू स्वतः तिला फोन कर आणि विचार कुठे आहे, काय करतेय. ते मी करेनच, पण राजवीरचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की नंदा कुठे आहे. तर काय उत्तर देऊ मी? नाही नको, तू आता इतक्यात काही राजूरला सांगू नको. मी बघते काय करायचं ते, प्लीज. काकू ऍटलीस्ट मला खरं खरं सांगा, नंदा कुठे आहे? अगं मला पण नक्की नाही माहिती ती कुठं गेली. ती कदाचित अनिकेतला भेटायला गेली असेल. ती अनिकेतला भेटायला नाही गेली. म्हणजे अनिकेतचा फोन आला होता. तो कधीपासून तिची वाट बघतोय पण ती अजून पोहोचली नाहीये.
अरे देवा, काय पोरगी ही, नुसतं जीवाला घोर लावून ठेवते माझ्या. काय करावं तिचं काही कळतच नाही बाबा. म्हणून मी तिला जाताना विचारत होते कुठे जाते. एनिवे मी बघते. आई हम्म? आई तू माझ्या आवडीचं काहीच का नाही करत ग? मी सगळं काही तुझ्याच आवडीचं करते रे बाबा. ही भाजी मला नाही आवडली. मग मी काय करू आता? माझ्या आवडीची भाजी करत जा ना. हीच भाजी जर का मनूनी केली असती ना तर नक्की आवडली असती तुला. असं काही नाहीये. मग तुझ्या आवडीची भाजी करणारी आण कोणीतरी घरी, म्हणजे मग मला सुद्धा मदत होईल. म्हणजे तुम्ही काय हसताय? आई तुला नक्की काय म्हणायचं मला खरंच कळलं नाही. अरे आता तू लग्न कर असं ती म्हणतेय. हो नाही, खरंच मनावर घे आता लग्नात. नाही अजिबात नाही. या लग्नाच्या भानगडीत मला आता तरी अडकायचं नाहीये प्लीज. तुझं असं वय जर का वाढत गेलं तर कोण करेल तुझ्याशी लग्न? हा आई अगं आता इथे मध्येच लग्नाचा विषय कुठून आला? मी तुला अरे खरंच म्हणते मी, लग्नाचं बघायला हवं तुझ्या. आई प्लीज आता उगाच मला चिडवू नकोस प्लीज. मी उगीच नाही चिडवत, खरं तेच बोलते. एक सून आली ना घरात की माझी सुद्धा किचन पासून सुटका होईल. काय असतं सांगा ना. काकू, बरोबर बोलते. आय्या सखी, ये बाळा, ये जेवायला बस बाळा. नाही नको, तुमचं होऊ द्या सावकार. ये ग बस. नाही खरंच नको काकू, मी भेटायला आले होते. तू आलीस ना की खरंच खूप बरं वाटतं ग. खरंच. आज काय खास कारण की सहजच? अगं असं काय विचारते? हे बघ आपल्यासाठी खाऊ घेऊन आली होती. हो का? हो काकू, श्रीखंड आणलाय तुमच्यासाठी. हे घ्या. अरे वा, म्हणजे स्वीट डिशची सोय झाली. सखी तू आज अगदी वेळेवर आलीस. म्हणजे काकू काय झालंय, असं का म्हणताय तुम्ही? नाही, मी विचार करत होते जरा रिटायरमेंट घ्यावं. म्हणजे जरा तुझ्या मित्राला सांग, नितीशला सांग लग्नाचं मनावर घे. मी कसं काय सांगू काकू? तू लहानपणापासून त्याची मैत्रीण आहेस ना, तुझं नक्की ऐकेल तो. त्याला सांग मला सुनबाई पाहिजे घरात. थोडा वेळ द्या काकू त्याला, घेईल तो मनावर. पाहिलंस किती वाजले? पाहिलंस अजून नाही आली नंदा. मला काय माहिती तिला इतका उशीर होतोय. तुला काय माहित असतं? मग ती मनवा तिला विचारत होती तेव्हा तिचं ऐकायचं होतंस ना. तिचं काय ऐकायला पाहिजे? तिचं काय ऐकायला पाहिजे तुम्ही? काय ऐकायचं म्हणजे नंदाला बाहेर जाऊ द्यायचं नव्हतंस. ती कशी माहितीये ना तुला. असं काय करता? आपल्या नंदावर आपण विश्वास ठेवायचा नाही का? विश्वास ठेवून काय उपयोग आहे का? हा बघतीस काय भोगायला लागते आपल्याला. मग तुम्हाला एवढं वाटतं ना, तुम्ही स्वतः लक्ष ठेवत जा तिच्यावर. घ्या आता हा दोष तू मलाच दे. मग हे सगळं मी तुम्हाला बोलायला पाहिजे, तुम्ही माझ्याशी का भांडते? काय करू, का नाही आली अजून ती? कुठे आहे? मला काय माहिती की तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगून बाहेर भटकत बसेल ते. मुलगी पण ना खरंच डोक्याला ताप आहे नुसता. नंदा कुठे गेली होतीस? बोल, कुठे होतीस? मी अनिकेतला भेटायला गेले होते. खोटं बोलू नकोस हा, खोटं बोलू नकोस. त्या अनिकेतचा मनवाला फोन आला होता, तू त्याच्या बरोबर नव्हतीस. अहो जाऊ द्या ना आता. तू थांब ग. हे बघ नंदा, जे काही आहे ते खरं सांग, नाही तर पुढे जे काही घडेल त्याला जबाबदार आम्ही नसू.
मी खोटं बोलले होते. म्हणजे तू कुठं गेली होतीस? मी माझ्या फ्रेंडला भेटायला गेले होते. अहो हे ना घरात कोणाला कळता कामा नाही काय. अहो मग पुढे त्यांना काय सांगायचं हेही तूच सांग. बघूया ना, सांगूया ना, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून सांगूया. त्यावर विश्वास ठेवतील काय? तुझी अशी शिकवण असेल तर दुसरं काय होणार म्हणा. जाऊ दे, तुम्हाला सांगून ना काही उपयोग नाहीये. कारण ज्या चुका करायच्या त्या करणारच तुम्ही. मम्मा गप्पा बस, काही बोल नकोस तू. हॅलो, बोला. उचक्या लागतायत म्हणून आठवण काढताय का तुम्ही? तुम्हाला कसं कळलं? मला सगळं कळतं म्हणून. मला हे पण माहिती तुम्हाला झोप सुद्धा येत नसेल आता. पण तुम्ही का अजून जागे आहात? थोडं काम चालू होतं. आता या वेळेला वाजलेत बघा किती. हो ना, माहिती. कॉन्फरन्स कधी आहे? येस, उद्या सकाळी. अहो झोपा आता. इट्स ओके म्हणून. थोड्या वेळ बोलूच शकतो ना आपण. काय आणू तुम्हाला इकडून? काहीही नको, तुम्ही लवकर या. एवढं मिस करताय मला? खूप मिस करते तुम्हाला. रूम मध्ये राहावंसच वाटत नाही. माझा पण तोच प्रॉब्लेम झालाय. एक तर जागा नवीन आहे म्हणून झोप येत नाही, आणि तुम्ही नाही आहात ना माझ्या शेजारी, माझ्या डोळ्यांसमोर. त्यामुळे अजून डिस्टर्ब व्हायला होतं. झालं फक्त 4 दिवस. 4 नाही, आता 3 फक्त. बाकी घरी सगळं ठीक? हॅलो. हो, सगळं ठीक आहे. आय होप तुम्ही सगळं नीट सांभाळत असाल. सांभाळताय ना? हो राजवीर, सगळं सांभाळते. गुड. चला मग झोपू मी. हा, तुम्ही झोपा आता, सकाळी लवकर उठायचं आहे. येस. गुड नाईट. गुड नाईट. नंदा, काल कुठे होतीस तू? तुला काय करायचंय? तुला माहिती आहे आम्हाला सगळ्यांना किती टेन्शन आलं होतं. मी नव्हतं सांगितलं टेन्शन घ्यायला. आणि तुला प्रत्येक वेळी काय करायचं असतं ग? मी कुठे जाते, काय करते ते? काल खोटं का बोललीस? हे बघ, मी खोटं बोलले नाही. बोललीस खोटं. अनिकेतचा घरी फोन आला होता नंदा. तू त्याला भेटायला नव्हती गेलीस. काल तुझ्यामुळे मला त्याच्याशी खोटं बोलावं लागलं. मी त्याला सांगितलं तू आजारी आहेस, तुला ताप आलाय म्हणून तू घरी झोपलीस. तू कशाला माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसतेस ग? आणि का खोटं बोललीस त्याच्याशी? का सांगितलंस मी आजारी आहे म्हणून? मग दुसरं काय सांगणार होते मी? त्यावेळेला जे सुचलं ना ते मी बोलले. पण बोलायचंच कशाला त्याच्याशी? नंदा, त्याचा घरी फोन आला होता. अगं मग नव्हतं बोलायचं, मी केलं असतं काहीतरी मॅनेज. काय मॅनेज केलं असतंस तू?
एकतर तुझा काही पत्ता नाही, त्यात तुझा फोन लागत नाही. काय करणार होतो आम्ही? ऍटलीस्ट दुसरं काहीतरी कारण द्यायचं ना. आणि तुझं खोटं पकडलं गेलं असतं म्हणजे? ते पण मी मॅनेज केलं असतं आणि तुला आमच्या दोघांच्या मध्ये पडायची गरज नाहीये. नंदा, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी सांभाळून घेतलं. अरे यार, तू ही नाटकं बंद कर बरं. मी तुला किती वेळा सांगितलं तुझी नाटकं माझ्या समोर चालणार नाहीयेत आणि माझी लाईफ आहे ना, इंटरफेअर करणं बंद कर. गुड मॉर्निंग नंदा. अनिकेत, ये ना प्लीज, ये. माई, काकू, अनिकेत आलाय. हाय. हाय. कसा आहेस अनिकेत? मी ठीक आहे. सॉरी, जरा अचानकच आलो. म्हटलं नंदाला सरप्राईज द्यावं. हे घे तुझ्यासाठी. तू आजारी आहेस ना म्हणून. थँक्यू. आता कसं वाटतंय? बरी आता. अच्छा, नेमकं काय झालं होतं? ताप आला होता जरा, औषधं दिली आहेत पण आता बरी आहे. अच्छा, डॉक्टरकडे गेला होता ना? हो हो, जाऊन आले. ठीक आहे आता. अच्छा. मी काल खूप वाट बघितली तुझी. तुझा फोन नाही आला म्हणून मग मी घरी फोन केला. अनिकेत, तू बस ना, मी चहा आणते तुझ्यासाठी. नाही, नको नको, चहा घेतला मी आता. माई, मला तुमची एक परमिशन हवी होती. हा, बोल ना, काय झालं? मला नंदाशी जरा बोलायचं होतं. माझ्याशी काय काय बोलायचंय? बोलायचं थोडं, पण एकांतात. चालेल का माई तुम्हाला? हो, चालेल ना, काही हरकत नाही. ही अचानक कशी निघून का गेली? अरे, लाजली असेल तुला बघून. मी बघते. हं? तू बस ना प्लीज. वेळीस का तू? आतमध्ये का निघून आलीस? कोण समजतो कोण तो स्वतःला? हळू. काय झालंय काय पण एवढं? त्याला खरंच काळजी वाटली तुझी म्हणून तो भेटायला आला इथे तुला. ए, काळजी बिळजी काही नाहीये. तू मनवासारखा शो ऑफ करतोय. असं काय बोलतेस नंदा? त्याला खरंच आवडली अगं तू. पण मला नाही आवडलाय तो. म्हणजे आता तो जे काही बोललाय ना, एकांतात भेटायचं वगैरे, ते मला नकोय. हे देवा, कठीण आहे रे बाबा सगळं. त्याला सहज बोलायचं असेल तुझ्याशी काहीतरी. अगं मग सगळ्यांसमोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? एकटीला कशाला भेटायचंय? अगं, असतील असे काही प्रश्न त्याच्या मनात जो सगळ्यांसमोर नाही विचारू शकत तुला. मम्मा, तो खरंच खूप बोर आहे. मला नाही भेटायचंय त्याला. बघ नंदा, एकदा भेट त्याला, एकदा बघ ना तो काय बोलतोय ते. मग सगळ्यांसमोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे त्याला? नंदा, तू ना परत परत तेच तेच बोलते. तुझ्या अशा वागण्याने त्याला संशय येईल काहीतरी वेगळाच. मम्मा, अगं तो खरंच खूप बोर आहे. आणि मी एंगेजमेंटच्या दिवशी पण तुला बोलले होते ना. अगं, पण तुला त्याच्याशी कुठं तासभर बोलत बसायचंय? निर्मी मोबाईलवर फालतू गप्पा मारतेस, त्याचं काय? आणि त्याने जर काही फालतू प्रश्न विचारले मला, तर मी काय उत्तर देऊ त्याची? दे ना काहीतरी उत्तर. तू खरंच बघायला येणार आहे का काय खरे काय खोटे? म्हणजे मी त्याची फालतू बडबड ऐकून घ्यायची? बघ नंदा, तू जर त्याला भेटली नाहीस ना, तर ती मनवा राजवीरची जाऊन कान भरेल. चालणार आहे का तुला? नाही. भेट एकदा त्याला, काय म्हणतो ते ऐक. कळलं का तुला? ठीक आहे, भेटते मी त्याला. आणि हे बघ, काल तू तुझ्या मित्राला भेटायला गेली होतीस हे कुणालाही कळता कामा नये. तू आजारी होतीस आणि घरात झोपून होते. हा, बरोबर. लक्षात ठेव नीट. हा, ठीक आहे, ठेवीन मी लक्षात. बर, मी त्याला भेटायला बोलू का तुला? ठीक, नीट बोल त्याच्याशी. माई, माझा नाईलाज होता म्हणून मला खोटं बोलावं लागलं. आणि आता नंदाला पण खोटं बोलावं लागणार. अगं,
तुझा दोष नाहीये त्यात. संस्कारांचा भाग आहे हा. माही तुम्ही मला का बोलताय? बोलत असेल तर मनवाला बोला ना. दुसरं काहीतरी कारण सांगायचं. आजारी असल्याचं कशाला सांगायला पाहिजे? तुला कोणी विचारले का? माही नंदा माझी मुलगी आहे. मी बघेल ना तिचं काय करायचं ते. जे काय करायचंय ना ते आत्तापासूनच कर ना. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? अगं चांगले संस्कार कर तिच्यावर, चांगल्या सवयी लाव. लग्न ठरलंय तिचं. माई नंदा लहान आहे अजून. तिला काही गोष्टी समजायला वेळ लागेल. लहान आहे ना, मग मनवा घेते ना सांभाळून. तिच्यावर का विश्वास ठेवत नाही? बघितलं ना काय सांभाळून घेते ते. पाणी आलंच ना तोंडापर्यंत. हे बघ, जे तिला योग्य वाटलं ते तिने केलं. त्यात तिचं काही चुकलंय असं मला नाही वाटत. माई तुम्हाला सगळे बरोबरच वाटणार. फक्त माझ्या मुलीच्या चुका काढा तुम्ही. मला एवढंच सांगायचंय, नंदाच्या सासरची माणसं चांगली आहेत, ते घेतील सांभाळून. पण अगं हे असं किती वेळ चालणार? आपण नाही का घेते मनवाला समजवून, तसं ते पण घेतील नंदाला समजून. नेमकं काय बोलत असेल अनिकेत? त्याला संशय तर आला नसेल ना? राजवीरने खूप विश्वासाने माझ्यावर नंदाची जबाबदारी सोपवली आहे. काही झालं तरी मला ते पूर्ण करायला हवे.